नमस्कार मित्रांनो, आजची कथा ही कथा नसून दोन चुलत भावांना आलेला एक अनुभव आहे. तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दात. नमस्कार मित्रांनो, मी संदीप, सातारा जिल्ह्यातील एका गावात राहणारा आणि माझा चुलत भाऊ मयूर हा पुणे जिल्ह्यामध्ये राहणारा. सदर घटना 2023 मध्ये घडली होती. मी त्यावेळी 28 वर्षांचा होतो आणि माझा भाऊ मयूर सुद्धा माझ्याच वयाचा होता. काही महिन्यांपूर्वी मी एक नवीन दुचाकी बुक केली होती आणि त्याची आज डिलिव्हरी मिळणार होती. नवीन दुचाकीची डिलिव्हरी घेण्यासाठी माझ्याबरोबर माझा चुलत भाऊ सुद्धा आला होता. सर्व सोपस्कार पार पाडून आम्ही दुचाकी घेऊन घरी आलो. घरी येऊन आपल्या पारंपरिक पद्धतीने दुचाकीची पूजा वगैरे केली. जवळपास राहणाऱ्या लोकांना दुचाकी घेतली म्हणून पेढे सुद्धा वाटले. नंतर गणपतीच्या मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन सुद्धा घेतलं आणि घरी परत आलो. हे सर्व करण्यात दुपार झाली आणि जेवणाची वेळ झाली. तसे आम्ही घरातले सर्व लोक जेवायला बसलो. आज घरात नवीन मेंबर आल्या कारणाने गोड जेवणाचा बेत होता. आम्ही आनंदाने जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यानंतर थोडा आराम करावा असा विचार करत असतानाच आई म्हणाली, "अरे मामाला नवीन आणलेली गाडी दाखवून ये की, आणि मामीकडून सुद्धा गाडीची पूजा करून घे." तसा तो माझा सख्खा मामा लागत नव्हता, पण काही नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा सुद्धा घट्ट असतात. आणि असंच काहीसं इथे सुद्धा होतं. आपल्याला मामाकडे गाडी दाखवायला जायचं आहे असं मी मयूरला सांगितलं. तसा तो सुद्धा तयार झाला. आम्ही साधारण दुपारी 2 वाजता घरातून निघालो. आमच्या गावापासून मामाचं गाव फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावर होतं. मी मस्त नवीन गाडी चालवण्याची मजा घेत होतो आणि मयूर माझ्या मागे बसला होता. काही वेळाने आम्ही मामाच्या घरी पोचलो, पण त्याच्या घराचं दार बंद होतं. म्हणून आम्ही शेजारी विचारलं तर शेजारचे म्हणाले की मामा आणि मामी शेतात गेले आहेत. तसे त्यांना भेटण्यासाठी आम्ही शेतात जाण्यासाठी निघालो. मामाच्या घरापासून त्यांचं शेत 2 ते 3 किलोमीटर लांब होतं. मी गाडीला चावी लावणारच होतो, तेवढ्यात मयूर म्हणाला, "थांब, आता मी गाडी चालवतो." तसे मी त्याला गाडीची चावी दिली. आता इथे एक गोष्ट समजून घ्या. आमच्या मामाच्या गावाला जायला 2 रस्ते आहेत. एक रस्ता म्हणजे सातारा वाई रोड. साताऱ्यावरून वाईला जाताना उजवीकडे एक वळण घेतलं की तो रस्ता मामाच्या गावात जातो. मध्ये मामाचं घर लागतं आणि तो रस्ता तसाच पुढे जाऊन पुणे बँगलोर महामार्गाला जोडला जातो. आम्ही सातारा वाई रोडवरूनच आलो होतो. मामा मामी घरी नाहीत हे समजल्यावर आम्ही तसेच सरळ जाऊन त्यांना शेतातच भेटायचं ठरवलं आणि त्यांना भेटून नवीन गाडी दाखवून तसंच पुढे जाऊन पुणे बँगलोर महामार्गावरून परत घरी जायचं ठरवलं, म्हणजे परत उलट यायला नको. तसे आम्ही निघालो. खरं तर मला लघुशंकेला जायचं होतं. मामाच्या घरापासून थोडं पुढे आल्यावर दूरवर आम्हाला मामाचं शेत दिसू लागलं. तसे मी मयूरला गाडी थांबवायला सांगितली. "एक काम कर, तू हो पुढे गाडी घेऊन, मी शेतातल्या रस्त्यानं पोचतोच," मी मयूरला म्हणालो आणि लघुशंकेला गेलो. आणि माझ्या पाठीमागून मयूर जोरात गाडी घेऊन निघून गेला. इकडे मी लघुशंका उरकून शेतातल्या रस्त्यानं पुढे जायला निघालो. तेव्हा मला वाटेत 2 मुली आपापसात बोलताना दिसल्या. किती जोरात गाडी चालवत होता तो. नवीन गाडी घेतली म्हणून इतकी काय हिरोगिरी करायची. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून खाली मान घालून पुढे निघून गेलो. मी खाली बघत वाटेतील खाच खळगे चुकवत पुढे जात होतो. काही वेळाने रस्ता जरा बरा लागला. तसं मी समोर बघितलं आणि समोरील दृश्य बघून क्षणभर मी हादरलोच. इतका वेळ जिथे दुरून मामाचं शेत दिसत होतं तिथे दूरवर आता एक छोटी टेकडी दिसत होती आणि त्या टेकडीवर एक शाळा दिसत होती. हे अचानक असं काय झालं? माझ्या मनात विचार चमकून गेला आणि मी जरा घाबरलोच. पण मी तसाच पुढे चालत राहिलो. थोडं पुढे गेल्यावर
त्या शाळेच्या थोडंच जवळ आल्यावर मला त्या शाळेची कमान दिसली आणि त्या शाळेच्या कमानीवर लिहिलं होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळद. ती कमानीवरील अक्षरं वाचून मी चक्रावलोच, कारण माझ्या मामाच्या गावाचं नाव काळद नव्हतंच. पुन्हा माझं लक्ष त्या शाळेकडे गेलं. शाळेचा परिसर सुद्धा खूप विचित्र भासत होता. शाळा एका छोट्या टेकडीवर होती आणि शाळेत पोचण्यासाठी मुख्य रस्त्यावरून साधारण 50 पायऱ्या चढण कराव्या लागतील असं ते सगळं समोरचं दृश्य होतं. मी आजूबाजूला नजर टाकली तसं मला त्या शाळेशेजारीच एक घर दिसलं आणि त्या घराच्या अंगणात एक बाई काहीतरी काम करताना दिसली. तसा माझ्या डोक्यात एक विचार आला की या बाईला विचारून पाहावं. तसं मी पुढे गेलो आणि त्या बाईकडे नजर टाकली. तेव्हा मला त्या बाईचा चेहरा खूप ओळखीचा वाटला. त्या बाई आमच्या ओळखीच्या होत्या. मयूर ज्या गावात राहायचा त्याच गावात त्याही राहायच्या आणि त्या नात्याने आम्हाला वहिनी लागायच्या. मयूर त्याच गावामध्ये राहणारा असल्यानं त्यांचा आणि मयूरचा चांगला परिचय होता. पण ह्या वहिनी इथे काय करतायत? माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. मी पुढे झालो आणि त्यांना आवाज दिला, वहिनी. तो आवाज ऐकून त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्या अर्थातच मला ओळखत होत्या. मी संदीप, ओळखलं का मला? मी म्हणालो. त्यावर त्या म्हणाल्या, काय भाऊजी गंमत करताय, मी ओळखत नाही का तुम्हाला? त्यावर मी म्हणालो, अहो वहिनी, पण तुम्ही इकडे कुठे? मी विचारलं. आम्ही इकडे असेच फिरायला आलो आहोत. हे माझ्या भावाचं घर आहे, तो बाहेर गेलाय. त्या वहिनी म्हणाल्या. तुमचा भाऊ इकडे राहतो? मी विचारलं. हो, आम्ही कधी कधी इकडे येत असतो, वहिनी म्हणाल्या. बरं, तुम्हाला इथे कुठे मयूर दिसला का? मी विचारलं. मयूर इकडे? तो पण इकडे आलाय का? वहिनीने विचारलं. हो, तो माझी नवीन मोटरसायकल घेऊन याच दिशेने पुढे आला होता, पण आता कुठे तो दिसत नाहीये. बराच वेळ झाला तो दिसला नाही मला, मी म्हणालो. नाही रे, इकडे तर नाही आला तो, वहिनी म्हणाल्या. पण त्या खुणेने काहीतरी सांगू लागल्या. ते मला मानेने इशारा करून इकडून निघून जायला सांगत होत्या. मला मात्र समजत नव्हतं की त्या असं का सांगतायत. इतक्यात मला माझ्या मागून दुरून कसला तरी आवाज आला. तसं मी झर्रकन मागे वळून पाहिलं. तेव्हा मला दिसलं की मयूर त्या शाळेच्या पायऱ्या उतरून माझ्याकडेच येत होता. त्याला पाहून मला हायसं वाटलं. काहीच वेळात तो माझ्याजवळ आला. अरे काय रे, होतास कुठे तू? आणि वरती त्या शाळेत कुठे गेला होतास? मी त्याला रागाने विचारलं. पण त्याच्याकडून कसलाच प्रतिसाद आला नाही. तो काहीही न बोलता फक्त माझ्याकडे बघत उभा राहिला. मला त्याचं असं वागणं विचित्रच वाटलं. मयूर, तुला असं वाटतंय का रे की आपण रस्ता चुकलोय? खरं तर हे सर्व काय चालू आहे मला काहीच कळत नाहीये. आपण जेव्हा इथे बाईकवरून येत होतो तेव्हा इतका वेळ दूरवर मामाचं शेत इथे दिसत होतं. आता अचानक इथे ही शाळा कुठून आली? कधी बांधली? बरं, असं सुद्धा नाही की शाळा नव्याने बांधली आहे. शाळेकडे बघून तर ती खूप जुनी वाटतीये. आणि शाळेच्या त्या कमानीवर बघ काय लिहिलंय ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळद. हे काळद गाव इथे कुठून आलं? आणि मामाचं गाव कुठे गेलं? बरं, तुला मामा मामी भेटले का? मी म्हणालो. मामा मामी मला कुठेच दिसले नाहीत. मला सुद्धा काहीच समजत नाहीये हे सर्व काय सुरू आहे. मला वाटतं आपण इथून आता निघूया, मयूर म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून मी पण घाबरलोच. ठीक आहे, निघू आपण. पण हे बघ इकडे, वहिनी पण इकडेच आल्यात, मी म्हणालो. तसं मयूरने वहिनीकडे बघत स्मित केलं, पण तो बोलला मात्र काहीच नाही. मला त्याचं हे वागणं अजून जास्त विचित्र वाटलं, कारण मला वाटलं होतं वहिनी असं अचानक इकडे आलेल्या पाहून तो एकदम चकित होईल. पण त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. चल निघू आता, पण गाडी कुठे लावलीये? मी मयूरला विचारलं. गाडी रस्त्याच्याच तिकडच्या बाजूला आहे, मयूर म्हणाला. चल तर मग निघू आता, मी म्हणालो. इकडून नको जायला, पुढे वाटेत एक कुत्रा बसलाय. खरं तर त्यालाच पाहून मी त्याच्यापासून लांब गाडी थांबवली होती. जशी मी गाडी थांबवली तसे तो माझ्यावर हल्ला करायला माझ्या दिशेने धावत येऊ लागला. म्हणूनच तर मी या शाळेत वर पळून गेलो होतो.
आपण शाळेला गोल चक्कर मारून गाडीपाशी जाऊ, मयूर म्हणाला. आमचं संभाषण ऐकताच त्या वहिनी म्हणाल्या, भाऊजी, तुम्ही इकडूनच जावा. तो कुत्रा तुम्हाला काहीही करणार नाही. उगाच कशाला त्या शाळेला प्रदक्षिणा घालून एवढ्या लांबून जाताय? वहिनी, कितीही लांबून जावं लागलं तरी चालेल, पण आम्ही त्या कुत्र्याजवळून नाही जाणार. मला सुद्धा कुत्र्यांची खूप भीती वाटते. आणि मयूर तर म्हणाला तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करायला त्याच्या अंगावर धावून आला होता. कशाला विषयाची परीक्षा बघायची, मी म्हणालो. माझं हे बोलणं ऐकून मयूर त्या वहिनींकडे बघून एकदम विचित्र हसला. मला मात्र तो असं का करतो आहे ते काही समजत नव्हतं. पण तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली. मला मागून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली आणि मी मागे वळून 1-2 सेकंद झाले असतील. कुठून कोण जाणे, अचानक एक कुत्रा आमच्या दिशेने आला आणि आम्हाला काही कळायच्या आत त्या कुत्र्याने पळत येऊन मयूरच्या अंगावर झडपच घातली. भाऊजी, तुम्ही निघा इथून लवकर, मी बघते मयूरकडे, त्या जोरात ओरडल्या. तसे मी पुढे पळत आलो. तेव्हा मला दूरवर माझी गाडी दिसली आणि समोरील दृश्य बघून मी हादरलोच. मला दिसलं की मयूर गाडीपाशी पडला होता. त्याच्यापासून दूर काही अंतरावर माझी सॅक पडली होती. त्या सॅकमध्ये पेढे आणि पाण्याची बाटली सुद्धा होती. मी मयूरजवळ गेलो. त्याची हालचाल होत नव्हती. कदाचित तो बेशुद्ध पडला होता. आता मला चक्कर यायचीच बाकी होती. मयूर तर तिकडे माझ्या बरोबर त्या शाळेपाशी होता. मग हा इतक्या लवकर इकडे कसा आला आणि बेशुद्ध कसा पडला? माझ्या डोक्यात विचार चमकून गेले. पण ते विचार आपोआप माझ्या डोक्यातून झटकले गेले आणि मी भानावर आलो. त्याच्यापासून काही अंतरावर पडलेली सॅक मी उचलली. मी पटकन सॅकमधून पाण्याची बाटली काढली आणि त्यातील पाणी मयूरच्या तोंडावर मारलं. तसं तो काहीसा सावरला, मात्र अजून सुद्धा तो नॉर्मल वाटत नव्हता. मी कसं तरी त्याला उठवलं. मी त्याला काही विचारणार तेवढ्यात मला आमच्या पाठीमागे दूरवर काहीतरी हालचाल जाणवली. तसं मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला दिसलं की आमच्यापासून थोड्या दूर काही अंतरावर मयूर सारखा दिसणारा तोच माणूस पूर्ण रक्तबंबाळ अवस्थेत उभा होता आणि तो आमच्याकडे बघून हसत होता. मयूरचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तसाही तो अजून पूर्णपणे नॉर्मल वाटतच नव्हता. वाचलास आज, असे पुसटसे शब्द त्या मयूरसारख्या दिसणाऱ्या माणसाच्या तोंडातून बाहेर पडले आणि माझ्या कानावर येऊन आदळले. ते पाहून मला तर हृदयविकाराचा झटका यायचाच बाकी होता. मी कशी तरी गाडी सुरू केली. मयूरला गाडीवर बसायला सांगितलं आणि पूर्ण वेगात तिथून निघालो. कसे कोण जाणे, पण आता पुढचा रस्ता मला ओळखीचा आणि नेहमीचा वाटू लागला. अंगाला आणि चेहऱ्याला थोडा गार वारा लागल्यावर मयूरला बरं वाटू लागलं. आता बरं वाटतंय, मयूर म्हणाला. त्याचे शब्द ऐकून मला सुद्धा हायसं वाटलं. अरे मयूर, काय झालं तरी काय? तू बेशुद्ध कसा झालास? मी वाटेत मयूरला विचारलं. तेव्हा तो बोलू लागला. तुला मागे सोडून तू सांगितल्याप्रमाणे मी पुढे गेलो, पण वाटेतच मला एकदम चक्रावल्यासारखं होऊ लागलं. डोकं एकदम बधीर झालं. माझा तोल जाऊ लागला. म्हणून मग मी गाडी साईडला घेतली. गाडी स्टँडवर लावली आणि सॅकमधून पाण्याची बाटली काढणार तेवढ्यात मला खूप जोरात चक्कर आली. नंतरचं मला काहीच आठवत नाही, मयूर म्हणाला. तसे मी सुद्धा माझ्याबरोबर घडलेला सर्व प्रसंग त्याला सांगितला. ते ऐकून तो सुद्धा खूप घाबरला. काही वेळाने आम्ही दोघे घरी परत आलो आणि आमच्याबरोबर घडलेला तो भयंकर प्रकार आईवडिलांना सांगितला. पण त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं आम्ही उगीचच थट्टामस्करी करतोय. त्यांना पुरावा द्यायला आमच्याकडे सुद्धा काहीच नव्हतं, कारण आम्हाला दोघांना ना कुठे काही लागलं होतं ना कुठे जखम वगैरे झाली होती. पण मी या गोष्टीचा छडा लावायचाच असं ठरवलं. मी घडलेला सर्व प्रकार माझ्या एका जवळच्या मित्राला, तेजसला सांगितला. तसे तो या प्रकरणात माझी साथ द्यायला तयार झाला. दुसऱ्याच दिवशी तेजसला घेऊन मी पुन्हा त्याच जागी जायचं ठरवलं. तसं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे त्या रस्त्याने गेलो आणि काहीच वेळात आम्ही त्याच जागी येऊन पोचलो.
आणि समोरील दृश्य पाहून मी पुन्हा चक्रावलो. त्या जागेवर ना कुठली टेकडी होती, ना कुठली शाळा होती, ना ते घर होतं. त्या जागेवर सगळीकडे पूर्ण शेतच दिसत होतं. तो रस्ता आम्हाला चांगला ओळखीचा वाटत होता. तिथून पुढे काही अंतरावर मामाचं शेत सुद्धा दिसत होतं. मला मात्र हे सर्व नक्की काय सुरू आहे काही समजून येत नव्हतं. मामाच्या गावाला आलोच होतो म्हणून आम्ही थेट मामाच्या घरी जायचं ठरवलं. तशी सुद्धा त्याला नवीन घेतलेली गाडी दाखवायची होतीच, म्हणून मग आम्ही मामाच्या घरी गेलो. गाडी वगैरे दाखवून झाल्यावर मी माझ्या आणि मयूरसोबत घडलेला तो भयंकर प्रकार मामा मामीला सांगितला. त्यावेळी मामाचा एक मित्र सुद्धा त्याच्याकडे आला होता. आमच्या सोबत घडलेला प्रकार ऐकून तो मामाचा मित्र बोलू लागला. ज्या जागी तुमच्या सोबत हा भयंकर प्रकार घडला त्याच जागी काही वर्षांपूर्वी एक भयंकर घटना घडली होती. असं ऐकलंय की काही वर्षांपूर्वी त्याच रस्त्यावर एक किस्सा घडला होता. एक युवक नुकतीच घेतलेली आपली नवीन दुचाकी घेऊन आपल्या घरी चालला होता, पण वाटेत चोरांनी त्याला घेरलं. असं म्हणतात की त्या चोरांनी त्याचा खून केला आणि त्याची नवीन दुचाकी घेऊन पसार झाले. त्या दिवसापासून त्या रस्त्यावर नवीन गाडी घेऊन येणाऱ्या लोकांचे खूप अपघात झाले आहेत. त्यात खूप लोक मरण पावली आहेत. गावातील पुजाऱ्यांना आणि काही तज्ज्ञांना याबद्दल लोकांनी विचारलं तेव्हा सर्वांचं मत हेच पडलं की नवीन दुचाकी वापरण्याची त्या युवकाची इच्छा अपूर्णच राहिली. त्यामुळे त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा त्याच्या आत्म्याला शांती मिळू देत नाही. त्यामुळे तो या रस्त्यावरून प्रत्येक नवीन गाडी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा अपघात करून जीव घेतो. त्याचा आत्मा मृत्यू पश्चात सुद्धा त्याच रस्त्यावर वावरत असतो आणि नवीन गाडी घेऊन जाणारा कोणी दिसला की तो आत्मा जागृत होतो. आणि ज्या दिवशी हा प्रकार तुमच्या सोबत घडला तोच दिवस होता. म्हणजे तुम्ही नवीन गाडी घेऊन त्या रस्त्याने त्याच दिवशी निघाला होता, तो मामाचा मित्र म्हणाला. हे सर्व ऐकून आम्ही सगळेच जण खूप घाबरलो. पण मग ती शाळा, ते घर, त्या वहिनी, ते सगळं काय असावं, मी त्यांना विचारलं. ते तर मला सुद्धा नाही सांगता येणार की ते नक्की काय होतं, पण याचं उत्तर आमच्या गावातील गणपतीच्या मंदिरातील एक पुजारी तुला नक्की देऊ शकतील, तो मामाचा मित्र म्हणाला. बरं, ठीक आहे मामा, आम्ही तसेही घरी जायच्या आधी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणारच आहोत. तेवढ्यात मामा म्हणाला, आपण सर्वजण तिथे जाऊया आणि गुरुजींना भेटूया. तिथे जर ते गुरुजी भेटले तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तसे आम्ही सर्वजण म्हणजे मी, मामा, मामी, मामाचा मित्र, माझा मित्र तेजस, सगळेजण मंदिरात जायला निघालो. थोड्याच वेळात आम्ही त्या मंदिरात पोचलो. मंदिर खूप भव्य होतं. दगडी गणपतीची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. तेवढ्यात समोरून गुरुजी येताना दिसले. मामानी माझी ओळख करून दिली. हे सच्चिदानंद गुरुजी, आपल्या गावातील गणपतीच्या मंदिरातील पुजारी, मोठे ज्ञानी आहेत. हे गुरुजी, हा संदीप, माझा भाचा, आणि हा त्याचा मित्र तेजस. मामांनी आमची ओळख करून दिली. आता तुमच्यासोबत जे काही घडलं ते सर्व तू यांना सांग आणि तुला जे काही प्रश्न असतील ते ह्यांना विचार, मामा म्हणाला. अहो, मी कसला ज्ञानी, आपण फक्त निमित्त मात्र, करता करविता हा परमेश्वरच, ते गुरुजी म्हणाले. ते पुढे बोलू लागले, तर संदीप, तुझ्याबरोबर जे काही घडलं ते पूर्ण सांग मला. तसा मी काल घडलेला सगळा प्रसंग गुरुजींना सांगितला. गुरुजी म्हटले, विषय गंभीर आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलणं, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या दिसणं, हा चकव्याचा अत्यंत भयानक प्रकार आहे. गुरुजी माझ्या शेजारी येऊन बसले. आम्ही सगळ्यांनी ते बसल्यावर त्यांना नमस्कार केला. गुरुजी पुढे बोलू लागले, तर संदीप, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका चकव्यात अडकला होतात. पण पुढे काही सांगण्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना गुरुजी, मी उत्साहाने म्हणालो. गुरुजींचं लक्ष माझ्या गळ्याकडे होतं. मला त्यांनी विचारलं, तू जी आत्ता गळ्यात चेन घातली आहेस ती काल पण घातली होतीस का? तसं माझं लक्ष अचानक माझ्या गळ्यातल्या चेनकडे गेलं.
माझ्या गळ्यात एक चांदीची चेन होती, जी मला माझ्या गर्लफ्रेंडने माझ्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिली होती. मी म्हणालो, हो गुरुजी, ही चेन मी काल घेतली होती. त्या चेनमध्ये एक चांदीचा गणपती होता. मला सांग, तू गणपतीचं काही करतोस का? गुरुजींनी विचारलं. मी काही बोलणार इतक्यात मामा म्हणाला, अहो गुरुजी, गणपतीचा मोठा भक्त आहे तो. दररोज न चुकता सकाळी घरातून बाहेर पडायच्या आधी देवघरातील गणपतीचं दर्शन घेतो तो. त्याच्याशिवाय त्याचा दिवस सुरूच होत नाही. शिवाय गणेश उत्सव काळात घरातील सजावट खूप भारी करतो. गणपतीची मूर्ती ही खूप सुबक अशी स्थापन करतो. दररोज आरतीला त्याचे सगळे मित्र बोलवतो. मंडळाच्या गणपतीची पण खूप सेवा करतो. गणपतीचं खूप करतो तो, मामा अभिमानाने सांगत होता. हो, पण याचा इथे काय संबंध? मी विचारलं. संदीप, मला अंदाज आलाच होता, म्हणूनच तर मी हा प्रश्न तुला विचारला. अरे, तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. तुम्ही चकव्यात अडकला होतात खरं, पण साक्षात गणपतीने येऊन तुझी मदत केलीये, ते गुरुजी म्हणाले. गुरुजींचे हे शब्द ऐकताच तिथे बसलेल्या आम्हा सगळ्यांचेच डोळे चमकले. गणपतीने आम्हाला वाचवलं? ते कसं? मी आश्चर्याने विचारलं. तसे गुरुजी पुढे बोलू लागले. तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्या शाळेच्या आसपास एक घर होतं आणि त्या घराच्या जवळच एक बाई काम करत होत्या. आणि तू सांगितल्याप्रमाणे त्या बाई ह्या मयूरच्या घराशेजारी राहणाऱ्या वहिनी होत्या. त्या तुला तिथून त्वरित निघून जायला सांगत होत्या. तो भयंकर प्रेतात्मा जो मयूरच्या रूपात तुला दिसत होता, तुला शाळेच्या मागून जाऊ असं सांगत होता. कारण त्याला तुला काहीतरी छलकपट करून शाळेच्या मागे नेऊन तुझ्या गळ्यातील असलेली चेन, ज्यामध्ये बाप्पा होता, ती काढून टाकायला लावायची होती आणि त्यानंतर तुझा जीव घ्यायचा होता. त्यामुळेच रस्त्यावर एक श्वान बसला आहे असं त्यानं तुला सांगितलं. त्याला तुला आपल्या जाळ्यात अडकवायचं होतं. त्याने तुला खोटं सांगितलं की त्या श्वानाने त्याच्यावर हल्ला केला होता आणि म्हणूनच त्याच्यापासून वाचण्यासाठी तो त्या शाळेत पळून गेला होता. ते सर्व ऐकून तुला सुद्धा त्या श्वानाची भीती वाटू लागली होती. त्या बहिणी तुला सांगत होत्या की तो श्वान काहीही करणार नाही, पण तू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलंस आणि श्वानाच्या भीतीपोटी तू सुद्धा त्या मयूरच्या रूपात असलेल्या प्रेतात्म्यासोबत शाळेच्या मागून जायला तयार झालास. हे पाहून त्या बहिणींच्या रूपात असलेल्या गणरायाच्या स्त्री रूपाने म्हणजेच विनायकी रूपाने त्याच्या सेवकाला आज्ञा दिली आणि त्या श्वानरूपी सेवकाने त्या प्रेतात्म्यावर हल्ला चढवला आणि तुझी त्या प्रेतात्म्याच्या जाळ्यात अडकण्यापासून सुटका झाली. ज्या श्वानाला तू घाबरत होतास तो श्वान त्या गणरायाचा सेवक होता. गणरायावर असलेल्या तुझ्या भक्तीमुळेच आज खुद्द गणराय तुझ्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तुझी या संकटातून सुटका केली. म्हणूनच तर गणरायाला विघ्नहर्ता म्हणतात. तिथे त्या घराजवळ त्या बहिणीच का दिसल्या? इतर अजून सुद्धा कोणीतरी दिसू शकलं असतं. ह्याचा सरळ अर्थ हाच आहे की त्या बहिणींच्या रूपात साक्षात विघ्नहर्त्या गणरायानेच स्त्रीरूप विनायकी यांनी तुला दर्शन दिलं आणि तुझी त्या संकटातून सुटका केली. खरंय, परमेश्वर कधीच आपल्या लाडक्या भक्तांना संकटात एकटं सोडत नाही. तो कायम आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतो. आपल्या भक्तांचा आपल्यावर असलेला दृढ विश्वास तो कधीच ढासळू देत नाही. पण मग मयूरला त्या प्रेतात्म्याने कसं काही केलं नाही? तो तर बेशुद्ध पडला होता. तो त्याचं सावध सहज होऊ शकला असता, मी विचारलं. कारण जिथे मयूर बेशुद्ध पडला होता तिथेच त्याच रस्त्यावर त्याच्या रक्षणासाठी तो श्वान बसला होता. तिकडे मयूरचं रक्षण गणरायांचा सेवक असलेला तो श्वान करत होता आणि इकडे तुझं रक्षण खुद्द साक्षात गणराय करत होते. परमेश्वरा, तुझी लीला आघाद आहे. इतकं बोलून गुरुजी बोलायचं थांबले. त्यांचं बोलणं ऐकून आम्ही सर्वच जण भारावून गेलो होतो. कोणी काहीच बोलत नव्हतं. त्या मंदिरात एकदम शांतता पसरली होती. चला, मंदिरातील आरतीची वेळ झालीये, गुरुजी एकदम म्हणाले. थांबा गुरुजी, आम्ही सगळेच आरतीला येतो, मामा म्हणाला. तसे आम्ही सर्वजण गुरुजींबरोबर गावातील गणपतीच्या मंदिरात आरती सुरू केली. आरती झाली.
आम्ही सर्वांनी गणपतीचं मनोभावे दर्शन घेतलं. सर्वांनी पुन्हा गुरुजींना सुद्धा नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. माझ्याकडे पाहून ते म्हणाले, आशीष जन्मभर गणरायाची भक्ती करत राहा. त्याच्यापासून कधी दूर जाऊ नकोस. तुझ्या भक्तीमध्ये कधीच विघ्न पडू देऊ नकोस. तो विघ्नहर्ता आहे. तो असाच कायम तुझ्याबरोबर राहील आणि येणाऱ्या प्रत्येक संकटातून तुझी सुटका करेल, ते गुरुजी म्हणाले. मी हात जोडून मनोभावे त्यांना आणि गणरायाला पुन्हा नमस्कार केला आणि माझ्या घरी मार्गस्थ झालो. मी हे सर्व नंतर मयूरला सुद्धा सांगितलं आणि ते ऐकून त्याचे डोळे सुद्धा आनंदाने, भक्तीने भरून आले होते. त्या भयंकर घडलेल्या प्रकारानंतर माझी आणि मयूरची गणरायावर असलेली भक्ती अजूनच दृढ झाली. मित्रांनो, आज सुद्धा आमच्या देवघरातील गणरायाचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि प्रत्येक चतुर्थीला मंडळाच्या गणपतीचं आणि आमच्या गावाशेजारील असलेल्या गणपतीच्या माळ्यावरील गणपतीच्या मंदिरात जाऊन मी गणरायाचं दर्शन घेतो. बोला गणपती बाप्पा मोरया. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.